या सावनेर येथे आयोजित या रक्षाबंधन मेळाव्यासाठी इथे उपस्थित झालेले सन्माननीय मनोहररावजी कुंभारे, उपस्थित असलेल्या सौ प्रज्ञाताई, उज्ज्वलाताई बोढारे, आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेल्या ब्रह्मकुमारीच्या आमच्या सर्व दिदी, उपस्थित असलेल्या जाधव मॅडम, वीणाताई तायवाडे यांच्या अथक अशा प्रयत्नांनी हा संपूर्ण रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित होत आहे. अशा सर्व आमच्या संगीताताई बावस्कर, सीताताई गजबिये, सीमाताई गुडदे, प्रेरणाताई जोगी, शारदाताई मांजरे, ज्योतिताई खोंडे, पोटभरेताई, उपस्थित असलेल्या योगिताताई गोतमारे. जास्ती वेळ मी घेणार नाही, बसा 5 मिनिटं. आज आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की भाऊ बहिणीच्या प्रेमळ जिव्हाळ्याचा हा सण म्हणजे रक्षाबंधनाचा हा सण. आणि अशा इथे आपण सर्वजण इथे रक्षाबंधन साजरं करण्यासाठी आलो आहे. नक्कीच भाऊ बहिणीचं असलेलं प्रेम, एकमेकांवर असलेला हक्क अधिकार हा गाजवण्याचा खऱ्या अर्थाने आज दिवस आहे. आणि आमच्या सुरेखा दीदींनी सांगितलं की बंधनामध्ये एका प्रकारचं आपल्याला न आवडणारं असं समज आहे, पण रक्षाबंधन हा प्रत्येकाला हवासा वाटणारा सण आणि त्या निमित्ताने बहिणीची सुरक्षा करण्याचा भावाचं कर्तव्य याची आठवण देणारा हा सण आहे. आणि म्हणून तुमचा भाऊ म्हणून आपल्या ह्या संपूर्ण विधानसभेच्या सर्व आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझ्यासारख्यांचं, मनोहरराव सारख्यांचं अर्ध कर्तव्य आहे. आणि ते आज रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही आपल्याला वचन देतो, प्रण देतो की त्याच्यामध्ये कुठेही कुचराई होणार नाही. आपल्या सर्वांना घरी जाऊन आपापल्या भावाच्या हातावर राखी बांधायची आहे. आणि म्हणून जास्ती वेळ न घेता किंबहुना हा कार्यक्रमच असा आपण आयोजित केला की तुम्ही इथे एक दिवस येऊन हसाल, खेळाल, मजाक कराल, गंमत कराल आणि त्या निमित्ताने रक्षाबंधन देखील साजरा करा. म्हणून अशा या परिस्थितीमध्ये जास्ती भाषण देणं काही संयुक्तिक नाही. म्हणून भाषणाचा नाही तर हा प्रेमाचा कार्यक्रम आहे. आणि अशा याच्यामध्ये वऱ्हाडी जी आपली भाषा आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी ही कविता लिहून आणली आहे. ती नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. इतक्या झाल्या लाडक्या बहिणी, इतक्या झाल्या लाडक्या बहिणी, कोणाची बांधू मी राखी. पोलिसाले येत नाही रुबाब जोपर्यंत घालत नाही खाकी. नाही नुसता धागा आहे बहिणीच्या सुरक्षेचा श्वास. बहीण भावाच्या प्रेमाचा एकमेकांवर अटूट विश्वास. बहिणी झाल्या हुशार, बहिणी झाल्या हुशार, आजकाल नवऱ्याले घाबरत नाही. आजकाल नवऱ्याले घाबरत नाही. नवरा हात जोडते, बायकोले मदत करदा ना काही. नवरा हात जोडते तुम्हाला, बायकोले मदत करदा ना काही. बहीण आहे अर्धांगिनी, एसटी महामंडळाला फक्त मानते. अर्धी तिकीट करून त्याचं खरंच दुःख दर्द जाणते. बचत गट तयार करून त्यांना आत्मनिर्भर झाल्या. काही बहिणी तर काही भावाले आधार. म्हणजे आता मगाशी उज्ज्वलाताई सांगत होत्या की विविध ज्या शासनाच्या योजना आहे, स्वतः तर आपल्या बहिणी, आपल्या महिला आत्मनिर्भर झाल्या, पण त्याच्या भरोश्यावर आता कित्येक भाऊ आणि कित्येक पती हे त्याच्या भरोश्यावर जगून रोज रात्रीची सोय बिचारे त्यासाठी आपल्या बहिणी जाते. मग त्याचा खर्च कायला करते. 1500 रुपये भेटते, स्वतःच्या औषधासाठी नाही, नवऱ्याच्या औषध उपचारासाठी खर्च. वडिलाले पाठवते, मुलाले सफरचंद खाऊ घालते. आणि म्हणून लाडक्या बहिणीसारखी योजना याच्या माध्यमातून जरी बहिणीले पैसे भेटते पण त्याच्यातून फायदा कुटुंबाचा होते. म्हणून आपल्या देवाभाऊनं लाडकी बहिणीसारखी योजना चालू. उघडत नाही लवकर चांगला घासा लागते चंदन. उघडत नाही लवकर चांगलं घासा लागते चंदन. भावा बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण आहे हा रक्षाबंधन. लाडक्या आता येते त्या लहान लहान पोरं, तर लाडक्या बहिणीच्या पोराईचे आमदार झाले मामा.
सारे मतदार आमदार खरंच येऊन राहिले कामा, येऊन राहिले का कामा? राजकारणात समजत नाही कोण कोणाले बांधून राखी. उज्ज्वलाच आहे. राजकारणात समजत नाही कोण कुणाले बांधून राखी, लोकायले दाखवते झगडा पर अंदरून राहते सखी. सर्व आमच्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. विविध योजना, विशेष करून आपल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या तुम्हा सर्वाले पाठ. एस टी महामंडळात अर्धी तिकीट आहे, लाडक्या बहिणीच्या योजना भेटते, शेतकऱ्यांचा दर्जा आपल्या सरकारनं बहिणीला दिला. पण आपण विशेष करून दीदी आपको बताते हुए आनंद होता की सॅनिटरी नॅपकिनसाठी 2 कोटी रुपये मी स्वतः आणि जवळपास विविध गावांमध्ये 30,000 महिलांना दर महिन्याला 8 पॅड, सॅनिटरी पॅड हे 12 महिने आपण देण्याची सुरुवात त्या निमित्ताने चालू केली आहे. आपल्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगार मिळावा ह्यासाठी खाप्याला आपण हँडलूमचा म्हणजे कार्पेट बनवण्याचा कारखाना लवकरच कंगना रेनॉट यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करतोय. आणि ज्या आमच्या मुली आहेत, जशा आमच्या जाधव मॅडम आहे, यांच्यासारखं व्हायची कोणाकोणाची इच्छा आहे? कोणाकोणाच्या पोरीला वाटते, बायाला वाटते की पोरगी आपली इन्स्पेक्टर झाली पाहिजे, तहसीलदार झाली पाहिजे, कलेक्टर झाली पाहिजे. तर अशा सगळ्या लोकांसाठी आम्ही यशस्वी भव योजना आणतो आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्या ह्या तालुक्यातल्या मुला मुलींना, विद्यार्थी विद्यार्थिनींना, विशेष करून विद्यार्थिनींना त्यांना स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC, पोलीस भरती, वन भरतीमध्ये आपण सढळ हाताने मदत करू आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करतो. याचा देखील लाभ आपण आपल्या भोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचाव्या. लाडक्या बहिणीचा लाभ जेली मिळाला नव्हता. याच कार्यालयातून जवळपास 8,500 महिलांना KYC करून देण्याचं काम आपण केलं. ज्या उरलेल्या महिला आहेत त्यांचा देखील मार्ग आम्ही लवकरच प्रशस्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो आहे. त्यांना देखील लाडक्या बहिणीची योजना ही लवकरच चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आज सावनेरची नगराध्यक्षा महिला आहे. आमच्यात अर्ध्यापेक्षा जास्ती या महिला नगरसेवक अतिशय चांगलं असं काम करताय. आमच्या सर्व सरपंचा या प्रामाणिकपणे आपल्या गावाच्या विकासासाठी झटत आहे. म्हणून महिलांना जिथं जिथं संधी दिली, नक्कीच माणसांपेक्षा जास्ती कर्तृत्ववान ह्या महिला लोकप्रतिनिधी झाल्या आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमदार आणि खासदार या देखील महिला 33% करण्याच्या दृष्टीने मोदींनी निर्णय घेतला आहे. म्हणून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे. ते आम्ही नक्कीच करत राहू, एवढंच आपल्याला सांगतो. परत एकदा आपण सर्वजण इथे रक्षाबंधनच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या प्रत्येकीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.